बघा, एका दोन अंकी संख्येतील एकक स्थानचा अंक दशक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. संख्येतील अंकांच्या स्थानांची अदलाबदल केल्यास नवीन येणारी संख्या 18ने वाढते, तर दिलेली संख्या म्हणजेच मूळ संख्या कोणती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो. हा प्रश्न तुम्ही बाय ऑप्शनसुद्धा सोडवू शकता. प्रश्नामध्ये पर्याय असतात, त्यातला 24 हा पर्याय असं सांगतो की एकक स्थानी असलेले 4 हे दशक स्थानी असलेल्या 2ची काय आहे, दुप्पट आहे. गणित म्हणते की दोन अंकी संख्येतील एकक स्थानचा अंक दशक स्थानच्या अंकाच्या दुप्पट. संख्येतील अंकाची अदलाबदल केली म्हणजे एकक स्थानी असलेले 4 दशक स्थानी असलेले 2 एकक स्थानी, तेव्हा होते काय, तर नवीन ही संख्या मूळ संख्येपेक्षा, ही आहे मूळ संख्या, ही नवीन संख्या मूळ संख्येपेक्षा 18ने वाढते. हा फरक आहे 18चा. ही नवीन संख्या 18ने वाढते. हे तुम्ही जागच्या जागेवर बाय ऑप्शन टॅली करू शकता. परंतु एखाद्या वेळेस या गणिताला समीकरण स्वरूप आयाम द्यायचा असला तर गणित सोडवायचं कसं, लक्ष द्या. संख्या आणि त्यातली स्थानं, एकक स्थान आणि दशक स्थान. दोन अंकी संख्येतील एकक स्थानचा हा अंक दशक स्थानच्या अंकाच्या दुप्पट. मग दशक स्थानचा अंक उदाहरणार्थ x, एकक स्थानचा अंक दुप्पट म्हणून xची दुप्पट 2x. ओके. मूळ संख्या कोणती असा प्रश्न जर मनाला विचारला आम्ही, मूळ संख्या मात्र कशी हो, तर समीकरण स्वरूप मूळ संख्या कोणती. दशक स्थानचा जो अंक आहे लेकरांनो x, याला गुणीला 10 का घ्यावे लागतात. उदाहरणार्थ 24 आहे, त्याच्या दशक स्थानी 2 आहे, तर 2चं स्थानिक मूल्य काढण्यासाठी दशक म्हणजे 10 गुणीला घ्यावे लागतात. हे तुम्हा सगळ्यांना शाळा शिकत असताना गुरुजीनं सांगितलं, समजावलं. म्हणजे या दशक स्थानी असलेला जो अंक आम्ही समीकरण स्वरूप x गृहीत धरला, त्याची स्थानिक किंमत 10x. एकक स्थानी असलेल्या 2xची स्थानिक किंमत काय, 2x. ओके. ह्या स्थानिक किमती पोरांनो लक्षात घ्या, याला आम्ही स्थानिक किंमती असं म्हणू शकतो. मग मूळ संख्या कोणती, तर 10x अधिक 2x 12x लेकरांनो ही मूळ संख्या. लक्षात घ्या. आता बदल काय करायचा, जर का त्या दोन अंकी संख्येतील अंकांची अदलाबदल केली, त्याचे स्थानं आहेत एकक दशक, त्यांची जर अदलाबदल केली तर नवीन येणारी समीकरण संख्या प्रथमतः शोधा. 18ने वाढते, नंतर बघू. नवीन बदल गणितानं आम्हाला सांगितलेले नवीन बदल कोणते, इथं एकक मांडतो, इथं दशक मांडतो. आता गणित म्हणते की अंकांची म्हणजे स्थानांची अदलाबदल केली. दशक स्थानी असलेले x एकक स्थानी आणि एकक स्थानी असलेले 2x दशक स्थानी, असं जेव्हा करता तेव्हा स्थानिक किमती काय, हा एक मोक्याचा प्रश्न बरं का. महत्त्वाच्या गोष्टी, या स्थानिक किमतीमध्ये एकक स्थानी असलेल्या संख्येत कुठलाच बदल होणार नाही, कारण ते याला गुणीला 1 केल्यानंतर 1x येते. 1 गुणीला x म्हणजे 1x, हे 1xच आहेत. इथं दशक स्थानी 10 गुणीला घ्यायचे म्हणजे याची स्थानिक किंमत होणार 20x. मग नवीन किंमत काय, हा जो प्रश्न, नवीन किंमत मात्र कोणती हो, समीकरण स्वरूप बरं का, समीकरण स्वरूप. नवीन किंमत काय, तर 20x अधिक x बराबर 21x. पोरांनो लक्ष द्या, 21x ही नवीन समीकरण स्वरूप किंमत आहे. असं केल्यानं नवीन संख्या 18ने वाढते. म्हणजे हा दोन संख्यामधील काय आहे, 18चा फरक आहे. नवीन संख्या इथं मांडा, जसे की 21x, मूळ संख्या मांडा 12x,
आणि यांच्यातील हा फरक, नवीन संख्या मूळ संख्येपेक्षा 18ने वाढते, याचा अर्थ नवीन आणि मूळ संख्येमधील फरक 18. फरक म्हणजे वजाबाकी, म्हणून इथं वजा चिन्ह. लेकरांनो, ही वजाबाकी 9x बराबर 18. x एकटे करा. 18कडे जाताना 9 भागीला x म्हणजे काय होतं, तर हा 2 गेलेला भाग. आम्हाला प्रश्न विचारला तर दिलेली संख्या कोणती, इथं वाटल्यास एक शब्द आहे ना ॲड करायला पाहिजे होता. दिलेली, प्रश्नामध्ये दिलेली मूळ संख्या कोणती. आता मूळ संख्या म्हणजे आता समीकरण संख्या, मूळ समीकरण स्वरूप असलेली संख्या 12x. या 12x मध्ये मिळाल्या एक्सची किंमत 12 सोबत x गुणिला एक्सचा व्हॅल्यू 2, 24 हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. परंतु तुम्ही बाय ऑप्शन कधी कधी पावलं टाकली पाहिजेत. वेळ वाचतो आणि तो वाचलेला वेळ अवघड प्रश्नांना न्याय देण्यासाठी आम्हाला यूज करता येतो. प्रश्नाचं उत्तर, दिलेली मूळ संख्या कोणती सर, 24 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.